गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा गौतम बुद्ध त्यांच्या प्रवचनाला जातात आणि जाताना सोबत एक दोरी घेऊन जातात. तिथे एक प्रवचन सुरू होतं आणि तसं त्या दोरीला गाठी बांधतात. ती मोठी दोरी असते हातात आणि लोकांना विचारतात की तुम्हाला काय दिसतं. त्यांच्या शिष्यांना काही कळत नाही, यांनी आधी असं काहीच केलेलं नसतं, ते सगळे बघायला लागतात. ते गौतम बुद्ध विचारतात प्रवचन चालू झालं, तुम्हाला काय वाटतं या दोरीकडे पाहून, ही दोरी कशी असेल आहे गाठी मारल्यानंतर. तर बरेच तर लोक काहीच बोलत नाही, पण एक जण म्हणतो की दोरी तर तशीच आहे, पण फक्त वरून गाठी पडल्या आहेत. मग ते म्हणतात की समजा मी ह्या गाठी काढल्या तर ती दोरी पहिल्यासारखी राहील का? ते म्हणतात हो, दोरी बेसिकली तशीच आहे, फक्त ती गाठी पडल्यामुळे वेगळी दिसते, तर मे बी ती तशी राहील. पण मग गौतम बुद्ध असं दोन्ही एंड पकडून ती दोरी ओढायला लागतात. तर ते लोक म्हणतात असं ओढून गाठ निघणार नाही, गाठ अजून पक्की होईल. मग गौतम बुद्ध म्हणतात तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? मग ते म्हणतात की पहिले ती गाठ कशी पडली आहे हे पाहायला लागेल, म्हणजे कुठल्या डायरेक्शनने कुठली दोरी गेली आहे, कुठला एंड, ते एकदा आपल्याला कळलं की मग आपण ती गाठ काढू शकू इझिली. गौतम बुद्ध म्हणतात मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जेव्हा माझ्याकडे लोक येतात की आम्ही असं असं इतका आम्हाला प्रॉब्लेममध्ये आहे, आम्हाला प्रॉब्लेमचा सोल्युशन सांगा, तर मला त्यांना हे सांगायचं असतं की कोणी जबाबदारी घ्यायला तयार नसतं की मी ह्या प्रॉब्लेममध्ये गेलो कसा. कोणी हे नाही म्हणत की मी ह्या प्रॉब्लेममध्ये गेलो कसा सका. प्रत्येकाला प्रॉब्लेममधनं बाहेर निघायचं आहे. खूपदा कसं असतं की आपल्या पण चुका असतात, पण जेव्हा आपण त्या प्रॉब्लेममध्ये आलो कसो हा विचार करू, तेव्हा आपल्याला ती जबाबदारी घ्यावी लागते ज्या काही चुका झाल्या असतील. खूपदा आपल्या इगोमुळे, खूपदा आपल्या स्वभावातल्या त्या ह्याच्यामुळे गाठी पडून घेतलेल्या असतात आपण सगळीकडे, आणि त्या गाठी कशा पडल्या हे शोधायचा प्रयत्न न करता आपण त्यातनं प्रत्येक वेळेला सेफली बाहेर कसं निघू याचा सगळेच जण, सगळ्यांना इझी गोईंग हवं असतं. त्याच्यामुळे त्या गाठी कशा पडल्या बघायचं, त्यातनं बाहेर निघण्याचे सोल्युशन आपोआप सापडतात. बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.